हॅलो मित्रांनो, आज मी बागेत आली तर बघितलं तर वांगी खूप मोठी मोठी झाली होती. 4-5 भरिताची वांगी होती आणि मग मी ती तोडून घेतली आणि मग नंतर मी बघितलं तर 5-6 मिरच्या मला मिळाल्या, की छोट्या झाडाला मिरच्या लागल्या होत्या आणि मग मी त्या मिरच्या पण तोडून घेतल्या आणि मग नंतर तेल दोडके, पारशी दोडके म्हणतात ते लागले होते वर, ते पण तोडून घेतले. पानात लपून बसले होते. मग मी म्हटलं आता यांना पण तोडून घेते, भजी करायला होतात. आणि मग चवळीच्या शेंगा पण खाली वेलाला लागल्या होत्या. 10-12 शेंगा मिळाल्या मला आणि त्या शेंगा पण मी तोडून घेतल्या. चवळीच्या शेंगाचा एकच वेल होता, पण त्या वेलाने एवढ्या शेंगा दिल्या आणि आता उन्हाळ्यात तर खूपच शेंगा लागत आहे त्याला. तर आणि नंतर मग मी चेरी टोमॅटोकडे वळली. चेरी टोमॅटो खूपच लागले होते, त्याच्यामुळे मी चेरी टोमॅटो पण काढून घेतले. आणि बघा आता किती चेरी टोमॅटो लागलेले आहेत. चेरी टोमॅटो तोडल्यानंतर मग मी माझा मोर्चा वळवला आपल्या नेहमीच्या मोठ्या टमाटरकडे. ते पण खूप सारे लाल झालेले होते. मग मी त्यांना पण तोडून घेतलं. बघा आज किती मोठं मी हार्वेस्टिंग केलं आहे. चेरी टोमॅटो, मोठे टोमॅटो आणि गिलके आणि वांगी एवढं मोठं मी आणि चवळीच्या शेंगा एवढं मी हार्वेस्टिंग आज केलेलं आहे. तुम्हाला जर माझं हार्वेस्टिंग भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय. आणि बरं का माझे असेच व्हिडिओ बघत राहा.